नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे 200 प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक: महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र सुरू केले. नेक्स्ट, उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लक्ष्मण माने हे उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण? तर चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. तर स्वराज्य पक्षाचे सचिव हे मोतीलाल नेहरू होते. नेक्स्ट, तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तर तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये अणुऊर्जा तयार होते. नेक्स्ट, भारतातील कोणते राज्य सर्वप्रथम भाषिक तत्त्वावर स्थापन झाले आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य भारतात सर्वप्रथम भाषिक तत्त्वावर निर्माण होणारे राज्य आहे. नेक्स्ट, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. नेक्स्ट, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भिलार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे? तर चाबहार हे बंदर इराण या देशात आहे. नेक्स्ट, ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन फ्लड हा वाढीव दूध उत्पादन व त्यांचे संकलन करण्यासाठी संबंधित आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्रात सोलापूर या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. नेक्स्ट, पाचगणी हे शहर वसवण्यात कोणाचे योगदान आहे? तर जॉन चेसन यांनी पाचगण हे शहर वसवण्यात योगदान दिलेले आहे. नेक्स्ट, पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? तर पुणे ते महाबळेश्वर या दरम्यान पसरणी घाट लागतो. नेक्स्ट, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? तर वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. नेक्स्ट, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेली अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? तर विधवांना शिक्षण देणे हे अनाथ आश्रमाचा उद्देश होता. नेक्स्ट, मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. नेक्स्ट, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षे एवढा असतो. नेक्स्ट, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश या दिवशी प्रदान करण्यात आला? तर 2 जानेवारी 1961 या दिवशी पोलीस ध्वज त्यांना सुपूर्द करण्यात आला. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस ध्वजातील डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे? तर पंचकोनी तारा हे पोलीस ध्वजातील चिन्ह आहे. नेक्स्ट, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणते चिन्ह असतात? तर पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर 3 स्टार असतात. नेक्स्ट, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? तर हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे याशी संबंधित ऑपरेशन मुस्कान आहे. नेक्स्ट, गावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. नेक्स्ट, हॉर्नबिल उत्सव भारतात कोणत्या राज्यात साजरा केला जातो? नागालँड या राज्यात हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो. नेक्स्ट, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र कोठे स्थित आहे? तर मुंबईतील ट्रॉम्बे या ठिकाणी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र स्थित आहे. नेक्स्ट, भूविस्तारानुसार
जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर श्रीलंका हा भूविस्तारानुसार जगातील सर्वात लहान देश आहे. 1266. पाकिस्तानची राजधानी कोणती? तर इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. नेक्स्ट, ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ताजमहल आहे. नेक्स्ट, मुर्रा, मेहसाणा, सुरती या कशाच्या जाती आहेत? तर या म्हैसीच्या जाती आहेत. नेक्स्ट, अमेरिकेच्या चलनाचे नाव काय आहे? तर डॉलर हे अमेरिकेच्या चलनाचे नाव आहे. नेक्स्ट, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कुठे वसले आहे? तर राणीगंज हे ठिकाण दामोदर नदी खोऱ्याच्या दरम्यान आहे. नेक्स्ट, भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? तर सियाल असे भूकवचाच्या वरच्या भागाला म्हणतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. नेक्स्ट, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर निळा देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. नेक्स्ट, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट, हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर हे हिराकूड नावाचे धरण आहे. नेक्स्ट, उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती? तर डेहराडून ही उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आढळतो. नेक्स्ट, महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कुठे आहे? तर रामटेक या ठिकाणी कालिदासांचे स्मारक आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर नर्मदा ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. नेक्स्ट, विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर धापेवाडा हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त कोणते? कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जाते. नेक्स्ट, महम्मद पैगंबराच्या जन्मदिवशी कोणता सण साजरा केला जातो? तर ईद-ए-मिलाद हा उत्सव महम्मद पैगंबराच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतात हरित क्रांतीच्या यशामध्ये कोणाचे योगदान महत्त्वाचे आहे? तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचे भारताच्या हरित क्रांतीत महत्त्वाचे योगदान आहे. नेक्स्ट, बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर बिहार या राज्यामध्ये बोधगया हे धार्मिक स्थळ आहे. नेक्स्ट, द्राक्षांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर व्हर्टिकल्चर असे द्राक्षांच्या अभ्यासाला म्हणतात. नेक्स्ट, कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले. तर संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. नेक्स्ट, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर सय्यद अहमद खां यांनी भारताला हिंदू मुसलमानाचे सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा दिली. नेक्स्ट, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय? तर किसन बाबूराव हजारे असे अण्णा हजारेंचं पूर्ण नाव आहे. नेक्स्ट, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर आचार्य विनोबा भावे यांनी पावनधाम हा आश्रम स्थापन केला. नेक्स्ट, भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण होते? तर पंडित महादेवशास्त्री जोशी हे भारतीय संस्कृती कोशाचे संपादक होते. नेक्स्ट, पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर साऊबाई तांबवेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार आहे. नेक्स्ट, कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला? तर
रघुनाथ धोंडोबा कर्वे यांनी संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला. नेक्स्ट, प्रभाकर हे साप्ताहिक डॅडॅस यांनी सुरू केले. तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले. शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे? तर नांदेड या ठिकाणी शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी आहे. नेक्स्ट, अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ बाबा वलंकर यांनी अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे. नेक्स्ट, डॅडॅस हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर डॉक्टर अभय बंग हे सर्च या संस्थेचे संस्थापक आहेत. नेक्स्ट, स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला? तर 12 जानेवारी 1863 स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. नेक्स्ट, स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली पुस्तक कोणी लिहिले? तर स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट, संत ज्ञानेश्वराचे संपूर्ण नाव काय होते? तर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे संत ज्ञानेश्वराचे संपूर्ण नाव होते. नेक्स्ट, कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरविले आहे? तर तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत या पदवीने गौरवण्यात आले होते. नेक्स्ट, होनाजी बाळा हे कोण होते? तर होनाजी बाळा हे एक शाहीर होते. नेक्स्ट, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात कोणते आहे? तर पोंभुर्ले हे ठिकाण दर्पणकार यांचे जन्मस्थान आहे. नेक्स्ट, इसवी सन 1935 मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. नेक्स्ट, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला? तर 14 नोव्हेंबर 1889 या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला. नेक्स्ट, डॅडॅस यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते. तर नारायणराव लोखंडे यांना गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते. नेक्स्ट, सार्वजनिक काका असे कोणास संबोधत असत? तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून संबोधत असत. नेक्स्ट, स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय होते? तर नरेंद्रनाथ दत्ताशे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी असलेले गाव कोणते? तर अमरावती जिल्ह्यातील मोजरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी आहे. नेक्स्ट, निवडणूक आयोग या स्वायत्तता यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये केली आहे? तर कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना केली गेली आहे. नेक्स्ट, कार्बनचा अणुअंक किती आहे? तर 6 हा कार्बनचा अणुअंक आहे. नेक्स्ट, मूडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मूडदूस हा विकार होतो. नेक्स्ट, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिले. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले होते. नेक्स्ट, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर कार्ल मार्क्स या लेखकाने दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला आहे. नेक्स्ट, हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? तर 0.03% एवढे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण असते. हवेत नायट्रोजन या वायूचे सर्वात जास्त प्रमाण असते. नेक्स्ट, स्थायीरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत
रूपांतर होणे या अवस्थांतराला काय म्हणतात? तर सप्लवन असे या अवस्थेला म्हणतात. नेक्स्ट, जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला? तर 1907 मध्ये जमशेदपूर या ठिकाणी पोलाद कारखाना सुरू केला. नेक्स्ट, क्षयरोग कशामुळे होतो? तर जीवाणूमुळे क्षयरोग होतो. नेक्स्ट, संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती आहे? तर अमरवेल ही वनस्पती संपूर्ण परजीवी आहे. नेक्स्ट, मिथेन गॅसचे रेणुसूत्र काय आहे? तर CH4 असे मिथेन गॅसचे रेणू आहे. नेक्स्ट, समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा हवेचा दाबावर काय फरक पडत असतो? तर हवेचा दाब कमी होत जातो. नेक्स्ट, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर राजेंद्र सिंह यास भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यात राधानगरी धरण आहे. प्रश्न क्रमांक 1330, म्युकरमायकोसिस हा आजार कशाने होतो? तर हा आजार बुरशीपासून होतो. नेक्स्ट, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि. स. खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी लिहिलेली आहे. नेक्स्ट, शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये आहे? तर 51 या कलमामध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत. नेक्स्ट, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये लोकटक हे सरोवर आहे. नेक्स्ट, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित अमर्त्य सेन हे आहेत. नेक्स्ट, मैतेई व कुकी समुदाय कोणत्या राज्यात आढळतो? तर मणिपूर या राज्यामध्ये मैतेई आणि कुकी समुदाय आढळतो. नेक्स्ट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या शहरात स्थित आहे? तर पुणे या शहरामध्ये ही संस्था आहे. नेक्स्ट, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे. नेक्स्ट, ऑपरेशन आहट कशाशी संबंधित आहे? तर रेल्वेची मानवी तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन आहट हे राबविलेले आहे. नेक्स्ट, केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संस्थापक होते. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पश्चिम बंगाल येथून घटना समितीवर निवडून गेले होते. नेक्स्ट, कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते? तर संभाजीनगर या जिल्ह्यातील पितळखोरा लेणी ही सर्वात जुनी लेणी म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट, माणिक डोह बिबट्या बचाव केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर जुन्नर या तालुक्यामध्ये हे बिबट्या बचाव केंद्र आहे. नेक्स्ट, कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते? तर इचलकरंजी या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर वेळवंटी या नदीवर भाटघर हे धरण आहे. नेक्स्ट, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिला. नेक्स्ट, बचपन बचाव आंदोलनाशी संबंधित कोण आहेत? कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव या आंदोलनाशी संबंधित आहेत. नेक्स्ट, इसवी सन 1920 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅडॅस यांनी घेतला? तर छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय 1920 मध्ये घेतला. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलिसाचा रेजिंग डे डॅडॅस या तारखेला साजरा केला जातो? तर 2 जानेवारी या दिवशी रेजिंग डे साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते डॅडॅस यातून घेण्यात आलेले आहे? तर मुंडक उपनिषद यामधून सत्यमेव जयते हे घेण्यात आलेले आहे. नेक्स्ट, हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. नेक्स्ट, देवापुढे सतत जळणारा दिवा
या शब्दासाठी योग्य शब्द कोणता? तर देवापुढे सतत जळणारा दिवा यासाठी नंदादीप हा योग्य शब्द आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1761 मध्ये अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई पानिपत या ठिकाणी झाली. नेक्स्ट, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आगमन झाले? कालिकत या बंदरावर वास्को द गामा यांचे भारतात आगमन झाले. नेक्स्ट, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केली. नेक्स्ट, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर 1784 मध्ये पिट्स इंडिया ॲक्ट मंजूर झाला. नेक्स्ट, पंचशील तत्त्वाचे जनक कोण? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे पंचशील तत्त्वाचे जनक आहेत. नेक्स्ट, दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरली? तर 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद भरली. तर पहिली गोलमेज परिषद ही 1930 मध्ये व तिसरी गोलमेज परिषद ही 1932 मध्ये भरली होती. प्रश्न क्रमांक 1361, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. 1919 मध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला होता. नेक्स्ट, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे कोणी म्हटले होते? तर सुभाषचंद्र बोस यांनी असे म्हटले होते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. नेक्स्ट, भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळात भारतात टपाल व तार सेवा सुरू करण्यात आली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट, 30 डिसेंबर डॅश रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली? तर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना बांगलादेशातील ढाका या ठिकाणी करण्यात आली. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली. नेक्स्ट, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील डॅश या शाळकरी विद्यार्थ्यांनी हौतात्म्य स्वीकारले? तर शिरीष कुमार यांनी नंदुरबार येथे हौतात्म्य स्वीकारले. नेक्स्ट, जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी जिना हाऊस आहे. नेक्स्ट, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? तर बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत. नेक्स्ट, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. नेक्स्ट, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा ही पद्धत सुरू केली. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. नेक्स्ट, भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता. नेक्स्ट, चांद बीबीची राजधानी कोठे होती? तर अहिल्यानगर या ठिकाणी चांद बीबीची राजधानी होती. नेक्स्ट, भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? तर लॉर्ड डलहौसी याच्या काळामध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झाली. नेक्स्ट, पंचशील करार कोणत्या देशामध्ये झाला? तर भारत व चीन या 2 देशादरम्यान पंचशील करार झाला. नेक्स्ट, अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना 1904 मध्ये नाशिक या ठिकाणी स्थापन केली. नेक्स्ट,
इंडिया हाऊसच्या डॅडॅश या क्रांतिकारकाने कर्झन वायलीचा वध केला, तर मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीचा वध केला. नेक्स्ट, जैन मतानुसार डॅडॅश हे शेवटचे तीर्थकार मानले जातात, तर वर्धमान माहीर हे शेवटचे तीर्थकार मानले जातात. नेक्स्ट, 1857चे भारतीय स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला, तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1957चे भारतीय स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते, तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण, तर जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण, तर महात्मा गांधी हे माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते, तर चंद्रशेखर आझाद हे या संघटनेचे प्रमुख होते. नेक्स्ट, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला, तर महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा मंत्र दिला. नेक्स्ट, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली, तर 1853मध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झाली. भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेले मावसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे, तर मावसिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे.